नमस्कार. ओमकाली बऱ्याचशा ठिकाणी काय असतं की आपल्या घरात जे देव असतात, परडी असते घरात. मग कोणाला येडेश्वरीची परडी असते, कोणाला तुळजापूरचं ताट असतं आणि एक ठिकाणी तीन तीन दैवत आलेले असतात. माहूरची रेणुका, तुळजापूरची आई, येडेश्वरी. मग अशा वेळेस मनात शंका होते की परड्या किती वागवायच्या आणि किती परड्या असाव्यात. आपल्या घरात आपण जेव्हा एका हातावरती एक परडी घेऊन आपण देव वागवू शकतो, तसंच आपण परडी देखील एकच वागवायची असते. संचार कुठलाही असो, परंतु तुळजापूरच्या भवानी मातेचं जर तुम्हाला दैवत्व आहे आणि मग सर्वप्रथम तुळजापूरच्या देवीचं ताट घ्यायचं आणि त्यानंतर तुळजापूरच्या देवीची माळ, भवानी मातेची माळ, त्यानंतर येडेश्वरीला जाऊन फूल लावायचं, त्यानंतर येडेश्वरीची माळ आणि रेणुका माता देखील असेल तर यांच्या माळी घ्यायच्यात. फक्त परड्या काय तीन तीन किंवा दोन दोन वागवायची आवश्यकता नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु आवश्यकता नाही, हे नियमात नाही बसत. तर तुम्ही आपल्या इच्छेने स्वइच्छेने देवीची एक परडी घेऊन एका परडीची सेवा वागवू शकता. परंतु प्रत्येक देवाचा देव कार्य मात्र वेगळं करावं लागतं. एकत्र केलं तरी चालतं, परंतु जर येडेश्वरीचा कार्यक्रम आहे तर येडेश्वरीच्या कार्यात घंगाळी भरावं लागतं, माहूरच्या रेणुकेचा विडा कांडावा लागतो. असे वेगवेगळे जे असतात, जे काळूबाईचं इंगळाचं नाणं असतं, अशा पद्धतीने देवीचे जे गिनमाळीचे कार्यक्रम असतात ते केले जातात. म्हणजे आवश्यक आहे. ओमकार.